गजरेवाली शालू म्हणतात मला. प्रताप, वाट सोड माझी. हाय शाले, गजर कसं साजरं आहेत ग तुझं? गोल गच्च भरलेलं, ताज टवटवीत. कसं दिलंस? 2 रुपयाला 1, 5 रुपयाला 3. असं? मग घे ही नोट आणि दे बघू तुझं गजर. प्रताप सेठ, गजरेवाली शालू म्हणतात मला. पोरांच्या खेळण्यातली खोटी खोटी नोट देता होय मला. अगं काय शाले, डोकं बिकं हाय का नाही तुला? 1000ची नोट आहे ती. ग बया, 1000ची नोट? प्रताप सेठ, पण एवढी मोड कुठं आहे माझ्याजवळ? शाले, अगं मोड मागितलं कोणी तुझ्याकडे? म्हणजे गजऱ्याच्या पाठीसकट तुला बी विकत घेतली समज की. प्रताप, हात सोड माझा. हात सोड माझा म्हणती ना. हात सोड. प्रताप, हात सोड तिचा. अरे काळूबाईची सेवा करणारे भक्ताचे हात आहेत तिचे. अरे वाईट मनाने तिच्या अंगाला स्पर्श करशील तर काळूबाई तुझा अंग झडून टाकेल. सोड तिचा हात. कुणाच्या जीवावर एवढी घमेंड करतेस? उतरू का तुझी घमेंड? अरे नोटा बघून बोलताय त्या नटरंगी बायका. काळूबाईच्या भक्तिनी कुलवंताच्या असतात. उदबत्ती कापूर जाळायला सुद्धा कुणी याला स्पर्श करणार नाही. शालू, उचलते गजरे. शाले, खबरदार जर गजऱ्याला हात लावलास तर. आता त्यो गजरा तुझ्या केसात माळून सुगंध लुटणार आहे मी. प्रताप, आरतीच्या केसात गजरा माळायला वाघाचं काळीच लागतं. बायकांची वाट अडवून मर्दुमकी दाखवणाऱ्या तुझ्यासारख्या गिधडाचं काम नव्हे ते. असं? मग आता दाखवतो तुला माझी मर्दुमकी. आईला माझी चेष्टा करून दोघे हसता होय. ठीक आहे, तुम्हा दोघींना उघडे करून गावातनं धिंड काढतो. बघूया तुमची काळूबाई कशी वाचवत्या तुम्हाला. का काळूबाईला बोलू की तुझ्या? काळूबाई. अरे चिलटा, तुझ्यासारख्या मच्छराला चिरडाला आई काळूबाई कशाला पाहिजे? अरे तिचे 2 जवान भक्त आहेत ना अजून समर्थ तुझी हाड शेकायला. काय रे लाल्या? बरोबर बोललास मित्रा. लाव कपाळाला काळूबाईचा गुलाल आणि ठोशानं रंगवया चिलटाचा गाल. आई काळूबाईच्या नावानं चांगलं. चालू बेटा चालू. कोणी हाक मारली मला? इकडं वरती बघ बेटा. अगं बाई महाराज, आणि तुम्ही झाडावर काय करता? गुरुवारी आमची झाडावर, चिंचेच्या झाडावर समाधी असते. समाधी फ्रॉम ट्यूसडे इन द टेरी. तुमची टिररी ठेवा बाजूला. आज बुधवार आहे, या खाली. बुधवार? हो नो, समाधीच्या नादात वाराचं ध्यानातच नाही राहिलं माझ्या. हा येतो खाली. मला झेल हा बच्चा. जंप मारून खाली आलो. आय लव्ह यू शालू. महाराज, माझं नाव कसं काय ओळखलं तुम्ही? आमचं नाव वडवड बाबा आहे. वडवड बाबा अंतर्यामी आहेत. वडवड बाबा, वडवड बाबा, वडवड बाबा आपलं बाहेरचं सगळं वडा त्यात. वडवड बाबा, वडवड बाबा. महाराज, सारखं जवळ कशाला वाढतासा?
आमचं नावच वडवड बाबा आहे बच्चा. देखण्या भागताना जवळ वाढायचा नाद आहे आम्हाला. तुला आठवत माग एकदा एका तरण्या बांडाशा जवान तरुणाला तू हातात गाजरा बांधला होता. त्याचाच विचार तुझ्या मनात असतो का नाही? असतो का नाही वडवड बाबा? अगं असतो का नाही बाय बाय वडवड बाबा? मला ते लालूच्या प्रेमाची वड आहे, पण मगापासून वडवड वडवड करून तुम्हीच मला जवळ वडायला लागला सा. वडवड बाबा वडवड बाबा. अगो आता मी काय करू? लालू लालू रे. ए शालू, त्या लालूला नको बोलू. तो लालू आहे महा चालू. आजपर्यंत अर्धा डझन पोरींबरोबर खोटं खोटं प्रेम करून मोठे मोठे प्रकरण केले त्यानं. त्या लालूला दे सोड चिठ्ठी आणि या वडवड बाबाला मार मिठी. वडवड बाबा. आयो. अय्या लालू तू. येस, आय एम युअर लालू आणि यू आर माय शालू. ए शाले चल ना. कुठं? वडवड वडवड. अरे तिकडं म्हणे वडवड. माझं काळीच बघ कसं करतय. धड 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 धड. काय सांगती? आणि काय रे तू एकटाच आलास वय? एकटा कसा? दीपक पण आलाय माझ्या संग. वय ये बघ कशी आरतीची तयारी सुरू आहे. ते बघ कशी घंटी वाजतोय. फार नको बघू तिकडे. आरती, माझ्या प्रत्येक श्वासात असतो तुझा श्वास. तू समोर नसतानाही होतो मला तुझा भास. कविराज, प्रेमाच्या कवितेतून वास्तवात या. खर तर तुम्ही खानदानी इनामदार आणि मी कुंभार जातीची. शिवाय मला मंगळ आहे. माझ्या मंगळाची अशुभ छाया तुमच्या संसारावर पडायला नको. आरती, हे असले जुने रीतिरिवाज मी मानत नाही. तुझ्या मंगळाला सुद्धा मी माझं भाग्यच समजेन, पण मी लग्न करीन तर फक्त तुझ्याशीच. पण दीपक, तुमच्या घरचे लोक तयार होतील या लग्नाला? ए कोण आहे रे? मी हाय शालू, मिसेस लालू, अर्थात सौभाग्यवती शालिनी. शाले तू होय. शाले, आता जर तुला गावाकडे नेलं आपल्या आणि सांगितलं लोकांना ही पा तुमची गजरेवाली शालू, तर कुणीतरी विश्वास ठेवीन का ग? लालू, आजकाल मला गावाकडची लई आठवण येते बघ. आणि मला नाही येत होय ग. तुझ्या माझ्या घरच्यांनी आपल्या लग्नाला विरोध केला म्हणून आपण गावातून पळून येऊन शहरात लगीन केलं. मी दुकानात काम करता करता स्वतःच एक दुकान टाकलं. शाले, तुझी साथ लाभली म्हणून थोड्याच दिवसात ते दुकान भरभराटीला आलं. आणि आज हे चांगले दिवस आपल्याला दिसायला लागलेत. उगीच माझं कौतुक करू नकोस. सगळे कष्ट तू केलेस आणि तुझ्या कष्टाला काळूबाईनं आशीर्वाद दिला. हा खरं. खरंच आपण लग्नानंतर काळूबाईच्या दर्शनाला जोडीनं जायला हवं होतं. खरंय तुझं. आता जाऊ काळूबाईच्या दर्शनाबरोबरच माझा जिगरी दोस्त दीपक आणि आरती ताईला भेटून येऊ. खरंच इतक्या वर्षात तिकडं काय घडलं असेल कुणास ठाऊक. आपण त्या दोघांनी विसरलो, काळूबाईला विसरलो, म्हणून माझी काळूबाई माझ्यावर रुसली असणार. हे शाले, आता तुला आणि रडायला काय झालं? इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला, पण माझ्या पोटाला अजून मूल नाही. अगं मग त्याच्यासाठी फक्त देवपूजा करून नसते चालत. आपणही मेहनत करावं लागते थोडी. चल सोड, चावटपणा करू नको. मी गॅसवर दूध ठेवलंय. ये राहून दे ते दूध. जाऊन देऊ तू. आपल्याला काय दुधाची कमी आहे? अरे पण ते दूध या करीत जाऊ ग.